सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला कठोर परिश्रम आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि म्हणून तुमच्या व्यवसायाची आणि कामाची अत्यंत काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमचे विचार आणि भावना संतुलित ठेवाव्या लागतील. तुमच्या प्रियजनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या क्षमता समजून घेण्याची संधी देईल. तुम्हाला तुमचे कलागुण जोपासण्याची सवड मिळेल आणि संयमानं आणि सातत्यानं काम करून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनामध्ये काही अनिश्चितता असू शकते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहू शकता. त्यामुळे आज तुम्हाला तुमचं मन शांत ठेवण्याची गरज आहे. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला एखाद्याचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरदार लोक आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील आणि वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करू शकता. तुमची कमाई वाचवून तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये सातत्याने यश मिळत जाईल. तुमच्या कार्यशैलीनं तुमच्या वरिष्ठांना तुम्ही प्रभावित करण्यासाठी यशस्वी व्हाल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला त्यांच्याकडून अधिक आदर मिळेल. वैयक्तिक नातेसंबंधांसाठी सुद्धा आजचा दिवस हा अतिशय शुभ राहील. आज तुमचे सामाजिक जीवन खूप आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या मित्रांसोबतची तुमची मैत्री एखाद्या सुंदर प्रेमाची सुरुवात आज दर्शवू शकते. आज तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या कामामध्ये पुरेपूर वापराल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना स्वीकारून तुमचं काम वृद्धिंगत कराल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढल्यानं तुमचं बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप आनंदी दिवस घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत आणि रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या मंडळींना तुमच्या व्यवसायामध्ये नवीन मार्ग शोधण्यासाठी सवड मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुमचं मन आनंदानं भरून जाईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती बरेच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यग्र असाल. यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल. आज विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगतीही होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनातील रहस्य उघड करण्यासाठी वेळ मिळेल आणि तुमच्या नात्यामध्ये स्पष्टता येईल. आज तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्यासाठी सवड मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन करा आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठीण असेल. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही जुन्या अनुभवांची आठवण ठेवावी लागेल. तुमचा दृष्टिकोन समजून घेऊन बदलण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये काहीतरी नवीन करावं लागेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारामध्ये सकस आणि पौष्टिक अन्नाचा समावेश करा.
आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणूक करणं टाळा. तुम्ही तुमच्या समवयस्काचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सावध राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. आज तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू करू नका आणि जुनं काम पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रचंड यश मिळेल आणि तुमचं मनोबलही चांगलं राहील. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मात्र सावध राहावं लागेल. कोणावरही विश्वास ठेवू नका. विशेषतः कोणाशीही व्यावसायिक देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुमची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तुम्ही शांत राहून सुद्धा कुटुंबातील वाद सोडवू शकता. रागामुळे तुमचं काम मात्र बिघडू शकतं आणि म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल, नाहीतर मागाहून जास्त खर्चामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासेल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवल्यानं तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला आनंदही मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरेल. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश व्हाल. तुम्हाला तुमच्या चिंता व्यक्त कराव्या लागतील आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी तुमचं मन शांत ठेवावं लागेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे आणि तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमही आज तुम्हाला करावे लागतील. तुम्हाला स्वतःचा आणि स्वतःच्या कृतीचा विचार आणि स्वीकार करण्याची क्षमता देखील वाढवावी लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्कृष्ट परिणाम देणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामानं प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील. तुमच्या नातेसंबंधांसाठी आजचा काळ हा खूप अनुकूल आहे. तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी मिळेल. तुमच्या मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून तुमचं आरोग्य उत्तम प्रकारे व्यवस्थापित करू शकता. व्यवसायात आपले काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबवण्याची सुवर्ण संधी आज तुम्हाला मिळेल. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी कठीण जाईल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये समस्यांचा सामना करावा लागेल आणि तुम्हाला थोडा तणावही जाणवेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे विचार स्पष्ट ठेवा. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे तुमच्या आहाराच्या सवयी आणि व्यायाम निरोगी ठेवा. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हा दिवस तुमच्यासाठी संघर्ष करण्याची एक संधी आहे, जे तुम्हाला स्वतःला कायमस्वरूपी बनवण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल. तुमच्या समवयस्कांशी आणि कुटुंबियांशी संवाद साधल्यानं तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात आज मदत होईल. आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. स्वतःसोबत वेळ घालवू शकता. आज तुम्हाला संयम आणि स्थैर्य आवश्यक आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आव्हानात्मक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही नवीन संकटांचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यामध्ये अडचणी येतील.
तुम्हाला तुमची विचारसरणी आणि काम करण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावं लागेल. एखादा किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. आज तुम्हाला तुमचं काम काळजीपूर्वक करावं लागेल. व्यवसाय आणि कामाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त राहील. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आज कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्ही तुमच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या शिक्षणाचा एक टप्पा चांगले गुण मिळवून पूर्ण तुम्ही कराल. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक लक्ष घालावं लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही माता पार्वतीची आज पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन आणि प्रगतिशील करण्याची संधी मिळेल. तुमची मेहनत आणि वेळेचा सदुपयोग केल्यानं तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. आज तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्हाला सामर्थ्यवान वाटेल. आज तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नवीन उत्साह मिळेल. तसेच आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून पाठिंबाही मिळेल आणि सहकार्य शिकेल. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अनुभवाल. आज तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. आज तुम्ही तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि तुम्हाला अभ्यासाला पुष्टी देण्यासाठी नवीन ठिकाणांना भेट द्याल. आज तुम्हाला तुमचं ज्ञान इतरांना समजावून सांगण्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुमच्या कामानं चांगला प्रभाव पाडण्याची संधीही मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन प्रकल्प करण्याची सुवर्ण संधी मिळेल. या प्रकल्पांमध्ये तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल आणि यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो आणि तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची संधी मिळेल. आज तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी देखील मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमानं भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक दिवस घालवण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं नाम 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, आजचं राशी भविष्य आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.